नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिनांक 25 मार्च 2026 रोजीचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय, जो की आहे शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करण्याबाबत. तर चला मग आपण हा शासन निर्णय पाहूया. प्रस्तावना: राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीबाबतचा निर्णय सन 2017 पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरक पत्रकान्वये शिक्षकेतर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक शिक्षणसेवक पदावर नियुक्ती केली जाणे ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय: उक्त संदर्भाधीन शासन पूरक पत्र दिनांक 10/6/2005 मधील परिच्छेद क्रमांक 8 येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली असेल आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत व उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणूनच नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकाचेच मानधन आणि इतर सर्व अटी शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल. सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. शिक्षकेतर पदावरून शिक्षक शिक्षणसेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात, परिपत्रकात, सल्लेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहेत. मित्रांनो, दिनांक 25 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनेलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.